साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. आणि रामेश्वरी बिरुताई यांनी 2 प्रस्ताव दाखल केले आणि ते एक प्रस्ताव आम्ही एकमताने मंजूर केले. त्यातला पहिला प्रस्ताव होता की सोलापूर महानगरपालिकेची जी जागा आहे विजापूर रोडमधील पनाश अपार्टमेंटमध्ये जी 5,500 स्क्वेअर मीटर जागा जी आहे ती महापालिकेला हँडओव्हर करून घेऊन तिथं UPSC सेंटर अद्ययावत चालू करणे हा प्रस्ताव दाखल केला होता. हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर दुसरा प्रस्ताव रामेश्वरी बिरुताई व अविनाश बोंबडे यांनी त्यांच्या भागामध्ये एक हॉस्पिटल बंद पडलेलं आहे ते चालू करून घेऊन तिथं चांगल्या पद्धतीचा दवाखाना UPSC सेंटर सुरू करावं असाही प्रस्ताव इथे दाखल केला होता. तो प्रस्ताव देखील एकमताने मंजूर करण्यात आला आहे. सोलापूर महानगरपालिकेमधील विजापूर रोड येथील जे एक आरक्षण होतं महानगरपालिकेचं ते उठवून तेथील पनाश अपार्टमेंटला मान्यता देण्यात आली होती. त्या बदल्यात त्यांनी महानगरपालिकेला 5,500 स्क्वेअर मीटर बांधकाम करून ऑफिस देणं गरजेचं होतं. ते त्यांनी 2 वर्षापूर्वी दिलेलं आहे. आत्तापर्यंत महापालिकेने ते कब्जा पावती त्याची करून दिलेली नाही आहे. संबंधित विभागाला 3-4 वेळा त्यांनी पत्रही दिले होते. आत्तासुद्धा त्यांनी कब्जा पावती झालेली नाही आहे. मी माननीय आयुक्तांना त्याबद्दल बोललो आहे. त्याच्यात आम्ही विचार करू, सांगू, अभ्यास करू अशी उत्तरं देऊन ते अजून मार्गी लागले नाही. पण 15 तारखेला आमच्या त्या पनाश अपार्टमेंटमधील अद्ययावत दवाखान्याचं उद्घाटन आम्ही ठेवलेलं आहे. तत्पूर्वी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ती जागा कब्जे पावती करून आपल्या ताब्यात घ्यावी. त्यामुळे ते सोपास्कार होईल आणि त्याला कोणतीही तांत्रिक अडचण राहणार नाही.